आज राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी तिथे घेराव घातला। 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी काढलेला GR हा फसवा आहे, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा, असा जाब कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना विचारला। छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते आणि ते हॉटेलमधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिलं। संभाजीनगरातल्या पैठण इथले ते मराठा कार्यकर्ते होते। दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी मंत्री विखे पाटलांना खरं तर घेराव घालण्यात आला होता। मराठा आंदोलकांनी हा घेराव घातला होता, कारण की जो GR मराठा आंदोलकांसाठी निघालेला आहे तो योग्य आहे की नाही, त्याने किती जणांना प्रमाणपत्र मिळालं आहे याची आकडेवारी देण्याची त्यांनी मागणी केली आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, कशा पद्धतीने घेराव घातला गेला हे आपण पाहिलंय, त्यानंतर विखे पाटलांनी त्यांना काय आश्वासन दिलं? मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना थेट विचारलं होतं की 2 सप्टेंबर रोजी आपण जो GR काढलाय त्या GR मधून मराठ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही। विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मिळतील, त्या GRचा बेस घेऊन मिळतील असं सांगण्यात आलं होतं। प्रत्यक्षात मिळत नाही आणि मग ते कसं काय मिळत नाही आणि ते का दिले जात नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यावर विखे पाटील यांनी सांगितलं की ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रशासकीय पातळीवर सध्या काम सुरू आहे आणि त्यामुळं आताची जी सर्टिफिकेट्स मिळाली त्यापेक्षा जास्त मिळतील, त्यामुळे निश्चिंत राहा, तुम्ही काळजी करू नका असं त्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं होतं। जवळपास 5 ते 10 मिनिटे विखे पाटील आणि कार्यकर्त्यांमध्ये हॉटेलच्या बाहेर जात असताना ही चर्चा झाली आहे। ते एकत्र समोरच येऊन थांबले होते, त्यामुळं या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर विखे पाटील तिथून गेले। मात्र पुन्हा एकदा आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की केवळ 27 प्रमाणपत्र मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळाले असं सांगितलं जात होतं, त्यावरूनच हा सगळा घेराव त्या कार्यकर्त्यांनी घातला होता। धन्यवाद माधव, ती सविस्तर अपडेट आपण दिलीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।